अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सरकारनं आज 11:30 वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे आणि या बैठकीसाठी सर्व पक्षांच्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आलंय। संसदेचं कामकाज सुरळीत चालवण्यासाठी विरोधकांशी या बैठकीत चर्चा केली जाणार आहे। संसद भवन संकुलातील ग्रंथालय इमारतीमध्ये ही बैठक होणार आहे। राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल 15 फेब्रुवारीला लागणार आहे। सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना तसे निर्देश दिलेत। 15 फेब्रुवारीपर्यंत निकाल द्यावा असे निर्देश सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकर यांना दिले। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप मुंबईकरांना अयोध्या दर्शन घडवणार आहे। प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी मुंबईच्या 6 लोकसभा मतदारसंघातून 6 विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत आणि हजारो मुंबईकरांना मोफत दर्शन घडवण्यासाठी भाजपने नियोजन सुरू केले। मुंबईतून पहिली अयोध्या दर्शन विशेष ट्रेन ही 5 फेब्रुवारीला सुटणार आहे। देशाच्या पक्षांतर बंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची नेमणूक हे देशातल्या लोकशाही संपवण्याच्या दृष्टीने टाकलेलं पुढचं पाऊल मानायचं का अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला। अशाने लोकशाहीची हत्या होईल आणि देशामध्ये बेबंदशाही येईल असंही ठाकरेंनी म्हटलंय। पक्षांतर बंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांच्या निवडीवरून विरोधक आक्रमक झालेत। संजय राऊतांनी हा देशाच्या घटनेचा अपमान असल्याचं म्हटलंय तर नाना पटोलेंनी हा लोकशाही मोडीत काढण्याचा प्रकार असल्याचं म्हटलंय। कोल्हापुरातल्या ऐतिहासिक गंगावेस तालीमला अजित पवारांनी भेट दिली। या भेटीबाबत खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर चांगलाच निशाणा साधला। अजित पवारांना एकदा आमच्या तालमीत सुद्धा या म्हणावं असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं। शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांची मुंबईतल्या ईडी कार्यालयामध्ये 8 तास चौकशी झाली। राजकीय दबावाखाली कारवाई सुरू असल्याचा आरोप वायकरांनी केला। 19 वर्षातील व्यवहारांची कागदपत्र आठवडाभरामध्ये कशी देणार असा सवाल करतानाच ईडीकडे वेळ मागितल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। मी शरद पवारांचा माणूस आहे, मी काँग्रेसचा माणूस आहे, मी कॉम्रेड डांगेंचा माणूस आहे असे अनेक शिक्के माझ्यावर बसले। मात्र मी फक्त बाळासाहेब ठाकरेंचा आणि त्यांच्या शिवसेनेचा माणूस असल्याची प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली। पुण्यामधल्या जाधवर इन्स्टिट्यूटच्या युवा संसद कार्यक्रमात ते बोलत होते। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 1 फेब्रुवारीपासून नाशिकच्या दौऱ्यावर येणार आहेत। राज ठाकरे नाशिकमध्ये 1 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी असे 4 दिवस तळ ठोकणार आहेत। त्यामुळे निवडणुकीआधी राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत। तेव्हा राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ससूनचे माजी डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांना अटक करण्याची मागणी रवींद्र धंगेकरांनी केली। हसन मुश्रीफ हे ठाकूरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत कारवाईस परवानगी दिल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा धंगेकरांनी केला। संजय राऊतांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी पोलीस स्टेशनला आणि न्यायालयामध्ये जाऊन माझ्या विरोधातील कागदपत्र द्यावीत असं आव्हान किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांना दिले। विक्रांतमध्ये दमडीचा जरी घोटाळा केला असेल तर त्यांनी कागदपत्र सादर करावीत असं किरीट सोमय्या म्हणाले। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात रोहित पवारांनी अब्रू नुकसानीचा दावा दाखल केलाय। गुलाबरावांनी खोटे आरोप करत आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला असं रोहित पवारांचा आरोप आहे। या प्रकरणात त्यांनी कोर्टामध्ये 100 कोटींचा दावा दाखल केलाय। पुणे न्यायालयामध्ये त्यांनी हा दावा दाखल केलाय। माजी केंद्रीय मंत्री अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल सहपरिवार शिर्डीला आले होते। त्यांनी साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं। यावेळी साईबाबा संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी त्यांचा सत्कार केला। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे एक कट्टर समर्थक माजी महापौर सुरेश पाटील हे सांगलीमध्ये अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत आणि त्यांच्यासह 3 माजी नगरसेवक देखील अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत। त्यामुळे जयंत पाटीलांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। संभाजीनगरच्या सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीवर पणन आणि अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांची सत्ता स्थापन झाली आहे। त्यांच्या 18 पैकी 18 उमेदवारांचा विजय झाला। सत्तारांची एकहाती सत्ता स्थापन झाल्यामुळे त्यांनी आनंदोत्सव साजरा केला। मणिपूरहून सुरू झालेली काँग्रेसचे नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा बिहारमध्ये दाखल झाली। बिहारमधल्या मुस्लिम बहुल भाग असलेल्या किशनगंजमध्ये राहुल गांधींचे जंगी स्वागत झालं। यावेळी राहुल गांधींची सभा झाली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजप देशाचं वातावरण कलुषित करते, मात्र आम्ही प्रेमाचा संदेश घेऊन जात आहोत असं राहुल गांधींनी म्हटलं।
राज्यसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या 6 जागांसाठी पुढच्या महिन्यामध्ये निवडणूक होणार आहे। 27 फेब्रुवारीला यासाठी मतदान घेण्यात येणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यसभा निवडणूक होत असल्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। ग्रीन आणि हायड्रोजन एनर्जी क्षेत्रामध्ये महाराष्ट्र सरकारने तब्बल 2,76,000 कोटींच्या गुंतवणुकीबाबत सामंजस्य करार केल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। यामधून राज्यामध्ये 63,000 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत करार करण्यात आले। रिन्यू ई फ्युएल्स 66,000 कोटी, कुणबी दाखल्यांसंदर्भातल्या नव्या जीआरमध्ये गरज भासल्यास बदल करण्यात येईल असे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। भुजबळ जे आक्षेप घेतील त्याबाबत सुधारणा करून त्यामध्ये बदल केला जाईल असं फडणवीस यांनी सांगितलंय। तर भाजप सत्तेत आहे तोपर्यंत ओबीसींवर अन्याय होऊ देणार नसल्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला। जे काही त्यांचे आक्षेप असतील त्यांनी निश्चित सांगावे। जर कुठेही अन्याय होत असेल ओबीसीवर तर आपण निश्चितपणे त्याच्यामध्ये परिवर्तन करू, बदल करू, त्याच्यात आवश्यक त्या प्रकारे ज्या काही सुधारणा करायच्या। कुणबी दाखल्यांसंदर्भात हायकोर्टात कॅव्हेट दाखल करण्यात आली आहे। जीआर विरोधात कुणी याचिका दाखल केली तर बाजू ऐकून घेतल्याशिवाय निर्णय देऊ नये यासाठी कॅव्हेट दाखल करण्यात आलाय। सुप्रीम कोर्टातले वकील राज पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे। भुजबळांनी सरकारमध्ये राहून लढण्यापेक्षा मंत्रिपदाचा राजीनामा देऊन बाहेर पडून लढावं असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिलाय। अन्यथा त्यांची भूमिका दुटप्पी असल्याचं समजावं असा आरोप त्यांनी केला। तर आपल्याला ओबीसी समाजाच्या हितापेक्षा काहीही महत्त्वाचं नसल्याचा दावा भुजबळांनी केलाय। छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही। काही गैरसमज असतील तर ते दूर केले जातील अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला तर सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा भुजबळांनी दिला। मात्र भुजबळांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं सुनील तटकरे यांनी म्हटलं। ओबीसी समाजामधून मराठा आरक्षण देण्याची सुरुवात झाली आहे ती थांबवावी अशी मागणी भुजबळांनी फडणवीसांकडे केली। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं होतं आणि त्यावर भुजबळांनी ही मागणी केली। मराठ्यांना वेगळं आरक्षण देण्याच्या मागणीचाही भुजबळांनी पुनरुच्चार केला। छगन भुजबळ आरक्षणाविषयी जी भूमिका घेत आहेत त्यामागे षडयंत्र असल्याचा धक्कादायक आरोप ठाकरे गटानं केलाय। भुजबळ हे थोड्याच दिवसात अजित पवार गटातून दूर होणार असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला। शिंदे आणि अजित पवार गट एकत्र नांदणं शक्य नाही असं भाकीतही विनायक राऊत यांनी केलं। भुजबळांनी मराठा आरक्षणावरून सरकारविरोधी भूमिका घेतली आहे। मुख्यमंत्र्यांची भूमिका ही सरकारची असते, मात्र मंत्रीच विरोधात बोलत असेल तर सरकार बरखास्तीची शिफारस व्हायला हवी अशी भूमिका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मांडली आहे। तर तसं होत नाही याचा अर्थ त्यांची मिलीभगत असल्याचा आरोप राऊतांनी केलाय। मुंबईमध्ये गेल्यावर मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत बोलू अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भुजबळांसोबत एकत्र बसून बोलू असं अजित पवारांनी म्हटलंय। आरक्षणावरून कुणालाही दुखावण्याचा हेतू नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलंय। मराठा आरक्षणाबाबत राज ठाकरेंची भूमिका योग्य असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणालेत। राज ठाकरेंच्या भूमिकेचं पहिल्यांदाच ठाकरे गटाकडून सहमती पाहायला मिळते। राज ठाकरेंनी मनोज जरांगेंचं अभिनंदन करताना सर्व मागण्या मान्य झाल्या, आता फक्त मराठा आरक्षण कधी मिळणार हे एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा असं राज ठाकरे म्हणाले होते। मराठा आरक्षणाचा कायदा मजबूत बनवण्यासाठी पंकजा मुंडे यांनी आम्हाला मदत करावी असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं। मराठा आरक्षणाच्या अध्यादेशावर टीका करणाऱ्या सुपारीबाजांनी कायदा मजबूत करण्यासाठी हरकती मांडाव्यात असंही जरांगे म्हणाले। रायगड जिल्ह्याच्या दौऱ्याकडे निघालेल्या जरांगे पाटील यांच्या जन्मगाव मातोरी गावामध्ये डीजेवर डान्स केला। दरम्यान रायगडकडे जाताना ग्रामस्थांनी त्यांचे जंगी स्वागत करत फटाक्यांची आतिषबाजी केली। ग्रामस्थांनी त्यांना आरक्षण खेचून आणल्याबद्दल नाचण्याचा आग्रह केला। ग्रामस्थांच्या आग्रहाचा मान राखत जरांगेंनी डीजेच्या गाण्यावर ताल धरला।
जालन्याच्या जामखेडमध्ये ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्याचा आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली। राज्य शासनानं मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्या, त्यावेळी या निर्णयाचा निषेध करत मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पुण्यामध्ये जरांगेंनी सुप्रीम कोर्टाचा अवमान केला, यासाठी त्यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करा अशी मागणी करत सकल ओबीसी समाजानं आंदोलन केलं। सरकारनं नियमबाह्य जीआर तात्काळ रद्द करून राज्यातल्या बोगस सर्वेक्षण थांबवावं अशी देखील मागणी केली। अहमदनगरमध्ये आशा सेविकांनी जिल्हा परिषदेवर थाळीनाद आंदोलन केलं। थकीत मानधन तात्काळ द्यावं तसंच वाढीव मानधनाचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी करण्यात आली। सेविकांच्या मागण्यांकडे शासनानं दुर्लक्ष केल्यास पुन्हा मंत्रालयावर धडक देऊ, यासोबतच निवडणुकांवर बहिष्कार घालू असा इशारा यावेळी देण्यात आला। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी बोंबाबोंब आंदोलन केलं। बँकेद्वारे सामान्य शेतकऱ्यांना कडून त्यांच्याकडून सक्तीनं कर्ज वसुली केली आहे, मात्र बड्या कर्जदारांवर कुठली कारवाई होत नाही असा आरोप करण्यात आला। बँकेचे मनमानी कारभार न थांबल्यास बँकेच्या कार्यालयाला टाळं ठोकू असा इशारा दिला। परभणीच्या जिंतूरमध्ये अण्णाभाऊ साठे चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। विमुक्त भटक्या जाती प्रवर्गात भामटा राजपूत ही जात अनधिकृतपणे घुसखोरी करत असल्याचा आरोप करण्यात आला। ही घुसखोरी तात्काळ थांबवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। जळगावमधल्या रावेर आणि मुक्ताईनगरच्या शेकडो शेतकऱ्यांनी जळगाव बुऱ्हाणपूर मार्ग रोखून धरला। नवीन प्रस्तावित महामार्गासाठी सुपीक जमीन वापरली जाणार आहे, त्यावेळी शेकडो शेतकऱ्यांसह अनेकांचे रोजगार जाणार असल्यानं शेतकरी केंद्र सरकार विरोधात आक्रमक झाले। महामार्गाचा निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली। पिंपरी चिंचवडच्या काळा खडक भागामध्ये सुरू होणाऱ्या एसआरए योजनेला स्थानिकांनी विरोध केला। खासगी बिल्डरच्या माध्यमातून ही योजना राबवली जाते। यामध्ये बिल्डर कसा विकास करणार याबद्दल कसली माहिती देण्यात येत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। मात्र घरं दिली नाही तर आम्ही जायचं कुठे या मागण्या घेऊन नागरिकांनी आंदोलन केलं। लोणावळ्यातल्या अण्णाभाऊ साठे पुतळ्याला त्वरित मान्यता द्यावी तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण करण्यासाठी आरपीआयकडून घंटानाद आंदोलन करण्यात आलं। येत्या 15 दिवसात निविदा न काढल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा दिलाय। सिमी संघटनेवरील बंदी 5 वर्षांनी वाढवण्यात आली आहे। गृह मंत्रालयानं UAPA अंतर्गत हा निर्णय घेतलाय। भारताच्या सार्वभौमत्वाला एकात्मतेला धोका पोहोचवण्याचा सिमीचा प्रयत्न असल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। दहशतवाद विरोधातील झिरो टॉलरन्स धोरणाचीच ही अंमलबजावणी असल्याचं ट्विट गृहमंत्री अमित शहांनी केलंय। महात्मा गांधींची हत्या नथुराम गोडसेनं नव्हे तर दुसऱ्या कोणीतरी केल्याचा दावा रणजित सावरकर यांनी आपल्या मेक शुअर गांधी इज डेड या पुस्तकात केलाय। गांधीजींवर चालवलेल्या गोळ्या या गोडसेंच्या बंदुकीतून नव्हे तर वेगळ्या दिशेनं आल्या होत्या असा दावा सावरकरांनी केलाय। तर त्यामुळे या हत्येमागे कोण आहे हे शोधण्याचं आवाहन रणजित सावरकर यांनी केलंय। अहमदनगरमधल्या राहुरीमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठानं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी प्रदान केली। कृषी क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल त्यांना ही पदवी देण्यात आली। राज्यपाल रमेश बैस यांनी ऑनलाईन उपस्थित राहून ही पदवी दिली। जातीपातीसाठी एकत्र येतात तसं मातीसाठी सुद्धा एकत्र ये असं आवाहन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केलंय। वर्ध्याच्या देवळीमध्ये शेतकरी संघर्ष यात्रेत रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांना एकत्र येण्याचं आवाहन करत राजकारणाची चांगलीच खरडपट्टी काढली। अकोल्यामध्ये प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। 26 जानेवारीला प्रकल्पग्रस्त शेतकरी गोपाल बाजीराव दहिवडे यांनी उपोषण मंडपात गळफास घेऊन आत्महत्या केली होती आणि या प्रकल्पग्रस्ताला शासनाकडून कुठलीही मदत देण्यात आली नाही। लवकरात लवकर मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीचा सरासरी दर 9,500 रुपयांवर पोहोचला। स्थानिक बाजार समितीत तुरीचा दर कमाल 10,530 आणि किमान दर 8,500 रुपयांवर आहे। शेतीच्या हंगामातील तुरीचं पीक येताच काही दिवस दर घसरले होते, मात्र आता पुन्हा दरामध्ये सुधारणा झाली। तुरीची आवक 4,000 क्विंटलवर पोहोचली।
वाशिम जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी बिजवाई कांद्याची लागवड केली आहे। सुदर्शन दुबळगुंडे या शेतकऱ्यानं तब्बल 6 एकर क्षेत्रात बिजवाई कांद्याची लागवड केली आहे। सुरुवातीला नैसर्गिक संकटामुळे अडचणीत आलेलं पीक आता चांगलंच बहरल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे आता कांदा बीज उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे। नाशिक जिल्हा परिषदेचा 35 कोटींचा उपकर निधी अखर्चित असल्याचं समोर आलं आहे। 180 कोटींचा निधी खर्चाचं नियोजन करण्यात आलं नाहीये, त्यामुळे जिल्ह्यातली विकास कामं रखडलीत। यामुळे प्रशासनाचं निधीकडे दुर्लक्ष असल्याचं दिसतंय। यंदा उन्हाळ्यामध्ये अमरावती जिल्ह्यातल्या 776 गावांना पाणी टंचाई भेडसावण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी पाणीपुरवठा विभागानं 21 कोटी 18 लाखांचा आराखडा मंजूर केला आहे। त्यामुळे आता पाणी टंचाईची कामं करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। दरम्यान मेळघाटात दरवर्षी सरकारने केलेल्या उपाययोजना फेल ठरतात। पंढरपूर शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे। पाऊस कमी झाल्यानं उजनी धरणात पाणीसाठा कमी आहे। धरणामध्ये मार्चपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे। त्यामुळे नागरिकांना आणि भाविकांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। नाशिकच्या नांदगावमध्ये 25 दिवस उलटूनही पालिकेकडून पाणी पुरवठा झाला नाही। त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी हंडा मोर्चा काढला। मालेगाव रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केलं। अचानक रास्ता रोको झाल्यानं नगर परिषद पाणी पुरवठा अधिकारी यांची एकच धावपळ उडाली। पालिकेद्वारे मिळालेल्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। वाशिममध्ये रेल्वे प्रशासनाचा अनागोंदी कारभार समोर आल्या। स्थानकावर एकाच वेळी 2 रेल्वे येणार होत्या, मात्र कोणत्या प्लॅटफॉर्मवर गाड्या येतील याची माहिती दिली नव्हती। त्यामुळे प्रवाशांना जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडावा लागला। प्रशासनानं याकडे लक्ष देऊन वेळेवर सूचना द्याव्यात अशी मागणी करण्यात आली।